ते हे जे आहे शेंगासारखं आले बघा ही बघा हे जवळून हे चाफ्याचं आहे. हो ते फुलं आले ते वरती येणार उद्या उमलतील. मस्तच. अरे छान. खाली काही झाडत नाही विद्या विक्री पण करते. हो का? आपल्याकडून विकत घेऊन जा. हो अरे वा. टाकते फोटो टाकते लोकं मागतात. आता हे झाडाचं नाव तुम्हाला आवडेल. हे याचं नावच हळदी कुंकू आहे. हो आणि किती छान आहे बघा हे असं हळदी कुंकू का? बरं दोन्ही येतं त्याच्यात. हो खरंच आहे. रंगसंगती अप्रतिम आहे. आणि याचं खालचं बघ कसं झालं बघा. हे वरचं ओपन झालं मग खालचं किती कसं खालचं असं एकदम जसं ते पर्या असं नाच करतं तसं आहे. तसं हे छानपैकी असं आलं. आणि मग हे त्याचं हे त्याची शेंग आली. आणि मग त्यातमध्ये ना अशा बिया असतात. हे असं तर अगदी बारीक असतं आणि ते त्या म्हातारीचे केस म्हणतात ना तर ते उडून जातं. असं हे बरेचसे असं याच्यात ते गेल्या उडून म्हणजे लागतात उडून परत येत राहतं. असं चालू असतं अविरत त्याचं काम चालू असतं त्यांचं निर्मितीचं. आता हे पिवळं छान किती छान आहे फुल. आता बघा ही गणेश हिची फुलं बघा किती छान आली. छोटी छोटीशी झाली एकदम. हो रे दोन ना सुंदर सुंदर. बरं आता हे पूजेला ना वडाची पूजा करायची ना. होय तर हे बघा आमच्याकडे हे बघा हे मॉडेल आहे. तुम्ही हवं तर वडाची फांदी काढायचीच नाही. हो 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 फांदी घेऊन जा. हा वड पण आहे आणि तुळस पण आहे. फार सुंदरच. आता हे असं डेव्हलप करायचा विचार आहे. वा. आणि पूजेला असा वड घेऊन जा. हो 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 याचं डिपॉझिट द्या. बरोबर तर ठेवा. आणि सर काही गोष्टी विजिगुष्टी ज्याला म्हणतात नाही बघा ही तुळस कुठून आली बघा. तुम्हाला एक तरी कण मातीचं दिसतोय का? आणि किती छान त्याला सगळं पूर्ण झालं पूर्ण झाली तिची प्रोसेस. असं ते कुठून आली तिला काहीतरी मिळालं आणि असं बघा ना खूपच छान आहे. असं सगळी झाडं ह्याला ॲडेनियम म्हणतात. बरं किती छान फुलं आलेत एकदम. एवढंच आहे बघ त्याचं मूळ बी सगळं तेवढाच कारभार तेवढाच. काय जागा नको काय नको. ह्याला हेलिकोनिया म्हणतात. बर किती छान आहे त्याला असं एक नंबर. फारच हे फार विरळ आहे आणि सुंदर आहे अतिशय. एक सोडून दोन आहेत. पाहायला सुद्धा मिळत नाही. हे तिसरं पण चालू आहे. याची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवाती असं आलं नंतर त्याला ते असं ड्रुपिंग त्याला म्हणतात. त्यानंतर हे जे आहे ना हे बघा ही ना चिली जास्वंद म्हणजे जास्वंदीमध्ये असं मिरची एवढंच बघा एवढंच आहे छोटं ते. आणि ते एवढंच असं जास्त असं हे तुमचं आवडतं फुल. वर बघा चाफा आलेलं सोनचाफा. शिवशीवाड अहो ऐकायला मिळत नाही हल्ली. पूर्वी आमच्या इथे इतका असायचा आणि आता अजिबात नाही. रखरखाट सगळा नुसता. आता हे बघा ही अबोली आहे. त्याचीच बहीण आहे पण ही वेगळ्या रंगामध्ये. खूपच छान. मधुमालती बघ किती आली. हो ना पूर्ण अशी बाहेरून छान दिसते मधुमालती. हा गुलाब आहे देशी गुलाब. वा. आणि बघा फुलपाखरं बघा इथे उडतं बघा. होय देशी गुलाब हल्ली शुद्ध हे नाही म्हणजे विक्रीला सुद्धा फार कमी उपलब्ध होतो देशी गुलाब. आता हे सदाफुली आहे इथे. हे अननस आहे. आणि भरपूर गोष्टी अशा. ही बघा वरती बघा लिंबच लिंब. क्लास. आता बघा कुंडीमध्ये ही आले पपई ही वाढेल. काय इथे कढीपत्ता फोडणी घालायची. काय प्राणवायू तुमच्या इथे निर्माण होत असेल. ही शुद्ध इतके वृक्षलता आहे. हे बघा फोडणी घातली अरे कढीपत्ता गेला. एक कांदी तोडली आणि टाकली. आणि लिंब बघा कशी छान वाढली. मस्त लगडले तशी. उन्हाळ्यामध्ये लिंब म्हणजे ते जे आपण बघितलं हेलिकोनिया त्याचंच हे त्याच प्रकारचं पण जरा वेगळ्या पद्धतीचं. हे आपल्या कणेर म्हणतात. कणेर काय म्हणतात त्याला आठवलं की सांगतो. तुळस किती छान. वा अरे वा. हे जीवामृतावर का सगळं. आम्ही दुसरं काय आम्हाला माहिती नाही. आम्हाला अज्ञानी आहोत. ही पानं बघा केवढ्या. ती खायची पानं म्हणतात. हो 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 शुद्ध मोठी मोठी पानं आहेत. मोठी पानं.
बाहेर जी पोपटी रंगाची पानं मिळतात हां ती संकरित ना दादा सगळी. हो 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 ही दाट रंग जो हिरवा आहे तो मूळ. किंवा हे ही याच्यामध्ये करकत्ता आहे, बनारस आहे आणि बरोबर, त्याला मग बरोबर. हे 3 वेगळे आहेत आहे की नाही. हे केवढी वाढतात बघ, ते बघ केवढे मोठे वगैरे मस्तच. असं दिवशी येण्याचं ते प्रचंड वाढत जातात आहे की नाही. आणि ते असं छान ना, ते बघा ते जसं भिंतीवरती चढलंय बघा, हो. टेलिफोनची वायर असते ना ते असं ते तिथे पसरलंय, पकडलं त्याने आणि तो वर गेला असं त्या ह्याच्यामध्ये. बघा, हे काय दिसतंय वर बघा, काय दादा हे? हे आपले जाम आहेत ते बघ. हा अरे अरे हो. त्याचे छानसे ना लाल चुटूक होतात तोंड त्यांचं आणि बाकी जसे ते असं दिसतं. हा वा. एवढं इथे बघा, इथे पण आले हो. चालू झाली त्याची प्रक्रिया सुरू झाली. पेरू. वा. फुलं पण किती छान असते बघा, त्याची एकदम छान. होय होय होय. हा पेरू आहे. हो. त्याचे सुद्धा आमच्याकडे काय होतं, पेरू पोपट येतात बघा पक्ष बघा, त्याची शाळा भरली त्यांची. खरंच आहे दादा. हे तुम्ही म्हणाला ना ह्याचं व्यवस्थापन मातीमध्ये होतं रूपांतर, ह्याच्यात होतं का म्हणजे हे का ते? नाही इथे हे दाखवतो तुम्हाला, सगळं दाखवतो. होय. हे सीताफळ आहे आणि तो रातांबा आहे. बर. तुम्हाला दिसेल पण. वा. ती कुठे होता कालच बघितला मी. हा बघा या इथे तून असं नाही, ह्या अँगलने बघा, इथे इथे दिसतंय का असं, तर आवळ्यासारखं आहे तो. हां हां त्या आडव्याची फांदी आहे ना, हां. बाकी सगळे झाडं आहे ते वरती तिथे. होय. तर असं एक फळ असं छान तिथे येतं कसे तिथे आता वाढले की झाड हे त्याचा रातांब्याचं छान ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, काय? तो असं सरळ जातो, जास्त पसरत नाही बघा. बर बर. आता सीताफळ बघ पसरून गेला त्या भिंतीपर्यंत गेला असं. हे 2 सीताफळ आहेत मध्ये हा रातांबा. हां. केळी पण झाली बघा, इथे आले, हो. इथे पण एक आहे. हे सगळं मुंबईच्या घरामध्ये. हां. तर हा पालापाचोळा. बर. ओके. आणि हे माझं शेडिंग मशीन. हे बघा, च्या आतमध्ये आपल्या घरातला जो मिक्सर आहे ना, तसेच त्याला ब्लेड्स आहेत. बर. आणि मग त्याच्यामध्ये खाली इथे मोटर लावलेली. हां 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 हां. आणि हा पालापाचोळा आत टाकायचा. हां. आणि मग हे बघा, इथून वरून तुम्ही बघा. ओके. आता हे बंद दिसतंय. बरोबर. आता हे मी इकडे खेचलं, हां. ओपन झालं हो, है ना. हो. मग तो जो पालापाचोळा श्रेड झाला की मग तो बारीक झाल्यानंतर तो त्याला वाट द्यायची बाहेर जायला. बर बर. असं केलं की ते बाहेर जातं. हां. मग इथे गोणी लावायची. हां. आणि हे बघा, हे असं हे ठेवा पाहता. धन्यवाद. हे त्याचं झालं कचुमर. म्हणजे रूपांतर होतं बारीक. एकदम एवढं बारीक आहे बघा, असं हे वा 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 एकदम वा असं. वा. ह्याच्यामध्ये पाणी टाकलं हम्म. ही आता माझ्याकडे एक गेल्या वर्षी जर राहिलेलं असं राहून गेलं हम्म. आणि तर ते एवढं सगळं छान होऊन गेलं. थाळी इथे होती. हो हो. हे पूर्ण माती तर आहे. ही माती, ही नैसर्गिक शुद्ध माती. शुद्ध माती ही पानापासून जंगलामध्ये जी तशी हो हो तयार हो होते ती हो होती. हो. आणि हिला हातात घेऊन बघा, हो नक्कीच. हिला वजनच नाही अरे हो आहे ना. अगदीच. आता एक ती जाहिरात येते, ती एक छानशी सफेद साडी घातलेली हिरव्या काठाची बाई हां अशी येते कच्चीवरती जाते हां आणि ती कुंडी घेते आणि खेचते. हां. आणि मग ती म्हणते आऊच. मग तो माणूस म्हणतो आयोडेक्स म्हणजे काम पे चले. मी म्हणतो तुम्ही आमची पद्धत वापरली तर तुम्हाला आयोडेक्स घ्यायची गरज नाही. मग काय करायचं, तर हा पालापाचोळा जो आहे तो तुमच्या कुंड्यांमध्ये घालायचा. तुम्हाला त्याचं उदाहरण दाखवलं ना. पपई आहे बर. त्या फोटोवर सुरूच आहे. उचला बघू. अरे पूर्णपणे पालापाचोळ्यावरती. आणि किती आहेत हे बघा, 2 पपई आहेत. हो. ही एक ती एक. होय. हे अळू आहे हा. आणि टोमॅटो पण आहे. एकत्र नांदतात, काय मारामारी नाही, खरंच. भांडण नाही, काय नाही काय नाही. असं अजून एक खूप झाड छान. आहे बघा, इथे बघा. हा काय परवाच झाला
कढीपत्ता, हा, नाही, कडुलिंब, नाही, निम, हो, कडुलिंब, गुढीपाडवा खाल्ला आपण. होय हा आंबा होय. तोरण लावलं त्याचं. आणि हे जे आहे ना हा हे गोकर्ण. बरं 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 गोकर्ण आहे. तिघी एका घरात राहतात, सख्खा भाऊ, चुलत भाऊ, आते भाऊ आहे की नाही. त्यांना इकडे काय मारामारी नाही, काय नाही, वाढतात. सुंदर. असं इकडे हा इकडे आपला बेल आहे. हा बघा, हा हा बेल रे आहे इथे. वा 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 बिल्व वृक्ष वर्ष त्यामुळे किती शुद्ध. आहे ही बघा किती आले बघा. हो ना हो ना ही बघा तिथे अशा भरपूर आहेत. खूपच छान. आणि वा, वा, माझ्याकडे आहे बेलफळ ते- आलंय सुंदर. हा, हो तिकडे ना. बेलफळ पण आलंय. हो. वा वा वा. आणि हे पण आहे आपला नारळ हा कल्पवृक्ष पण हो आहे. हो हो अगदी अगदी होय होय. हे सगळं ते असं सुंदर. जे काय आहे ते बाग आहे आपली.